संताची पाये हा माझा विश्वास, 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 सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, तिची माझे हित करीती सकळ, तिची माझे हित करती सकळ, तिची माझे हित करीती सकळ, तिची माझे हित करती सकळ, रे हा गोपाळ कृपा करे, कृपा करे, रे हा गोपाळ कृपा करे, कृपा करे, भागलिया माझ वाहतील कडे, भागलिया माझ वाहतील कडे, भागलिया माझ वाहतील कडे, वाहतील कडे, त्यांचे जोडे सर्व सुख, सर्व सुख, त्यांची जोडे सर्व सुख, सर्व सुख, तुका मने शेष सेविन हवा, तुका मने शेष सेविन हवा, वचन न मोडे बोलिले ते, बोलिले ते, वचन न मोडे बोलिले ते, बोलिले ते, तिची माझे हित करते सखा, 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 येणे हा गोपाळ कृपा करे, कृपा करे, येणे हा गोपाळ कृपा करे, कृपा करे,
सर्वनंदा गिरिमहाराज की नारायण शिव महाराज की सर्वनाथ सच्चिदानंद श्रीराम महाराज सर्वनाथ सच्चिदानंद रामदास महाराज सर्वनाथ सच्चिदानंद पांडुरंग महाराज स्वामी समर्थ महाराज की महाराज शिवाजी महाराज संताची पायी संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेचे माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये त्यांची येणी जोडे सर्व सुख तेचे माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन आवडी तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातून मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमः नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा ब्रह्मचैतन्य मूर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरीष्टं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुतनंदन हे दुःखभंजन मारुतनंदन सुनलो तेरी रुबाब सुन तेरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी वैष्णव मेळावा वर्ष 19वे, द्वितीय दिवस आणि द्वितीय सेवा माझ्यासारख्या आमराच्या वाट्याला आली. तुम्ही संत मायबाप जसा आशीर्वाद द्याशाल, समर्थ सद्गुरू आणि सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी, भजनी मंडळ, महिला मंडळ, सर्व प्रभू तुम्ही भाऊंच्या भाषेत, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, जसा आशीर्वाद देशाल त्या पद्धतीनं या तुकोबारायांच्या 4 चरणाच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल या अभंगामध्ये महाराज जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज संतांच्या पायावर विश्वास ठेवायला सांगतात. आता पाय म्हटल्यानंतर स्वरूप भगवंताचं आपण ऐकत आलेलो आहे का, चरण, पाय किंवा संताची पायी भगवंताच्या चरणावर व एक स्वरूप किंवा संतांनी दिलेला आपल्याला जो काही मार्ग आहे, जे काही नामस्मरण आहे, जो काही उपदेश आहे, अनुग्रह आहे, वेगवेगळ्या भागात वेगळं वेगळं नाव आहे. तुकोबारायांच्या भाषेत सांगितलं तर तुकोबाराय म्हणतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. मग रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा किंवा हरी हरी म्हणा. मग असं हे जे साधन आहे, जे नामस्मरण आहे, संतांच्या पायावर विश्वास म्हणजे त्या नामस्मरणावर दिलेल्या बोधावरला विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. संतांनी दिलेला जो काही प्रसाद आहे, त्या प्रसादावर सर्व भावाने विश्वास ठेवला पाहिजे आणि दास झालं पाहिजे. दास झाल्यानंतर काय, पुढल्या चरणामध्ये सांगितलं, द्वितीय चरणात, तेची माझे हित करीती सकळ. माझं हित जे काही करणार आहे ते संत करणार आहे. कधी, आपण ज्या वेळेस सर्व भावानं त्यांना शरण जाऊ. आणि मग शरण गेल्यानंतर आपल्या साधनेमध्ये म्हणा, आता साधना हे पुढली, आता आपण ज्या मार्गामध्ये म्हणजे जिथे आपण गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला तिकडे हित व्हावं वाटतं, तो विषय सांगू आपण अभंगात पुढं. पण साधन मार्गामध्ये जर आपण शिनलो, भागलो, थकलो तर सहाय्य करतात संत. भागलिया मज वाहातील कडिये, त्यांची येणी जोडे सर्व सुख. हा जो जीव आहे हा सुखासाठी आसवसलेला आहे, पण जीवाला कळत नाही. आपल्याला सुख पाहिजे, कधी मधी होतं सुख, आपल्याला पाहिजे सुख, पण सुखाचा रस्ता जो संतांनी सांगितलेला आहे त्याकडे विन्मुख होतो जीव कधी कधी. ज्यावेळेस सन्मुख होतो त्यावेळेस त्याला आनंद होतो आणि तो आनंद या धर्ममंडपात प्राप्त होतो. मग असं तुका म्हणे सुख, तुका म्हणे शेष, सेविन आवडी वचन न मोडी बोलिले ते. जर सुख प्राप्त करायचं असेल संत संगतीत यावं लागेल. आणि संत संगतीत आल्यानंतर मग काय देतात संत, तर मग जे त्यांनी आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे, तिची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी का, ते काय देतात तर आपल्याला भगवंताचं स्वरूप नवे नवे आपणासारखे, म्हणजे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा सांगितलं ना का, जो भगवंत आहे त्याचं दर्शन करून देतात, पण आपल्याला त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा लागतो. हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. आता
थोडा इतिहास पाठीमागचा सांगतो. भाऊंकडे इथं येण्याच्या अगोदर भाऊ आमच्याकडे आले होते. सुरुवातीला दत्तभाऊंच्या माध्यमातून विषय ऐकलेला असेल, पण एक बालपण समर्थाच्या दरबारामध्ये गेलाय. येवल्याच्या पुढं जे समर्थाचं सावरगाव आहे तिथं 8वी पर्यंत शाळेमध्ये होतो मी. आणि मग नित्य उठला का एक क्रम राहतो. आता जे त्या परिसराचा हे राहतो, नित्य उठला का शाळेत जाण्याच्या अगोदर समर्थाच्या दरबारात जायचं, दर्शन घ्यायचं. आणि समर्थाच्या आता लय भव्य दिव्य सुधारणा झाली. आणि काल तिथून अक्कलकोटसाठी दिंडीचं प्रस्थान झालंय. त्यावेळेस मराठी शाळा समोर होती मंदिराच्या 50 फुटावर आणि ह्या बाजूने मंदिर होतं. मग शाळेत जाण्याच्या अगोदर मंदिरात जायचं. सरांनी मारलं तरी मंदिरातच जायचं. अभ्यास पूर्ण केला नसला तरी मंदिरात जाऊन लपायचं. आणि मंदिराचं असं होतं, पाठीमागच्या बाजूने बजरंगबली आहे पश्चिममुखी, आणि पूर्वेकडे तोंड करून भगवंताचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. आणि मग इकडलं शाळेतलं काही जर चुकून जर राहायचंच सुज्ञ म्हणजे एवढं नाही ते नाही, राहायचंच. मग मंदिरात जायचं आणि बसायचं नामस्मरण करीत, काही घेणं नाही देणं नाही. बरं, एक मामा पोलीस खात्यामध्ये, एक मामा स्कूल टीचर आहे म्हणजे शिक्षक आहे. घरी तो राहायचा. शाळेत नाही अभ्यास केले ते करून घेतील ना, मग करू घरी. आणि मग मंदिरात जायचं, नामस्मरण करायचं आणि दुसरं काही नाही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असं भजन करीत राहायचं. अभ्यास अपुरा असला तरी हेच भजन, सरांनी मारलं तरी पण हेच भजन. आणि मग 8वी पर्यंत तिथं शाळेत राहिल्यानंतर नित्यक्रम होता. मग त्यानंतर ज्या वेळेस इकडं ट्रान्सफर झाले सुरेगावला, मग भजन आतमध्ये राहायचं. पण मग एवढं काय नाही, चालू आहे म्हणून चालू आहे. आणि मग थोडं विस्मरण होत गेलं त्याचं वाला. मग 10वी झाली, त्यानंतर 2-4 वर्ष गेले. आणि मग आता ते माऊली आले नाही. एक आपल्यावाले परिसरावरची कृपा आहे ना, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज आणि गुरुनाम गुरु स्वामी रामगिरीजी महाराज. मग आता भजनाची थोडी आवड लागली. मग भजनाची आवड लागल्यानंतर मग ते मागचं आठवलं थोडं थोडं. आणि एक छंद राहतो, भाऊ कायम सांगत राहत्या का प्रत्येक व्यक्तीकडे एक गुण आहे चांगला. भरपूर तसे ते नाही का सांगितलं. घोड्याचं उदाहरण, घोड्याला 72 घोड्या खुडी राहत्या म्हणे, पण एक जर देवमान जर असला म्हणे तो उत्कृष्ट होतो. तसं त्या घोड्याचं नाही, मी या घोड्यात सांगत होय. आणि तो देवमान समर्थ सद्गुरूंनी ओळखला म्हणून या जागेवर उभं केलं विठ्ठल. आणि मग थोडी भजनाची आवड, आता माऊली आले नाही त्यांच्या संपर्कात गेलो. आणि मग थोडं दत्तभाऊंकडून भाऊंचा परिचय झाला. आणि ज्या वेळेस पहिल्या वैष्णव मेळाव्याला इथं आलो ना, तर त्यावेळेस मंदिर नव्हतं इथं. पण जे तिथं जे सावरगावचं वैभव, ते वैभव मला इथं दिसलं पहिल्या वर्षी. आणि आलो कसं होतो, भाऊ तिकडं आले, दत्ताभाऊंनी बोलून घेतलं. आमची अगोदर चर्चा व्हायची, कारण सुरुवातीला शेळ्या मागं होतो, शेळ्या वळायचो आणि कंटिन्यू दत्ताभाऊच्या त्यांच्याच परिसरामध्ये राहायचो. बंटी महाराज
मग चर्चा व्हायची बा जर भजन जर एवढं चांगलं आहे तर ते समजून सांगायचे. आता ऐकलं आपण 1-1.5 तास कसा निघून गेला. मग ते पटत नव्हतं का समजा भजन असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, नामस्मरण असेल, का याचं मला शेवटचं टोक काय कुठपर्यंत आहे. याचं काही नाही ना, फक्त एक काय का करायचं लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शिवब्रह्मरस आवडीने. जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंतच आनंद आहे त्याचा. त्याच्यापासून बाजूला गेल्यानंतर काही नाही. मग वातावरण पाणी किती दूषित आहे. तेवढंच प्रमाण किंवा अभंग गवळणी या तेवढ्याच ऐकायच्या, तेवढ्याच घोकायच्या, दुसरं काही नाही. मग त्यांनी समजून सांगितलं आम्हाला का खरी भजनाचं नामस्मरणाचं खरं मूळ काय बा, आपल्याला प्राप्त काय करायचंय. मग त्यांनी ते अभंगाचं शेवटचा टोक सांगितला का तुका म्हणे नाम केशवाची घेसी तरीच वैष्णवसी अरे जाना. त्याच्या अगोदरचा पूर्ण अभंग आहे ना. मग पुराण वाचल्यानं काय होतं, गायन केल्यानं काय होतं, अजून भरपूर सांगितलं. हा तीर्थयात्रा करीसी तरी कापडीच होसी सांगितलं, तरी वैष्णव न होसी अरे जाना. मग त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं ते काही जास्त काय ध्यानात आहे, पण त्यांनी हेच सांगितलं होतं. त्यांनी हेच सांगितलं का नेमकं तुम्हाला प्राप्त काय करायचंय. तुम्हाला लौकिक मिळवायचा, पैसा अडका मिळवायचा, तर तुमचा हा तो व्यवहार लोकांनी तुम्हाला मानावा किंवा काय नेमकं कमवायचं काय कब झाले ना, काय सांगणार आहे. मिळवायच तरी काय. मग ती हातुटी राहते बरं का ज्याची त्याची. मग त्यांनी सांगितलं का याचं मला शेवटचं जर काही जर फळ असेल तर एक भगवंताची प्राप्ती, आणि ती संतांच्या मार्फत होती म्हणे. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने कच्चा रंगात पदवी घेणे धन्यानी जन्मालो धन्यानी जन्मालो पदवी घेणे धन्यानी जन्मालो धन्यानी जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे प्रमाणे भरपूर पाठ करायचो, म्हणायचो, वाचायचो, पण त्याचा अर्थ लागत नव्हता. कारण अर्थ लावून देणारा किंवा सांगणारच नव्हता ना जीवनामध्ये. अर्थ लोपले पुराणे म्हणे नाश केला शब्दज्ञाने, असे सांगणारे भरपूर होते, पण अनुभव नाही. मग एक वेळेस भाऊ तिकडे आले दिघे महाराज आणि भाऊ, आणि त्यावेळेस दत्ता भाऊंनी भेट घालून दिली. आणि भेट घालून दिल्यानंतर मग दुसरं काहीच नाही. तुम्ही एक पान अध्यात्मामध्ये, आता जसं जसं आपण पुढे आलो तसं तसं नाही. सुरुवातीला काय संत दुसरं काही सांगत नाही नामस्मरण सोडून, पण आपल्याकडे भेद राहतो. स्वामी वेगळे, बाबाजी वेगळे. ते सुरुवातीला भाऊंनी सांगितलं होतं का जे आहे तसंच चालून द्यायचं, इथून माग जे काही केलंय. कारण ती सांगितलं ना पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख त्या कायसा संत चरण पावलो. का ज्या वेळेस आपलं पुण्य साचल्या जातं त्यावेळेस महात्म्याचं संतांचं दर्शन होतं, आणि त्या पुण्याच्या जोरावरच आपण इथपर्यंत आलेलो आहे. म्हणून मग आपल्यावाले काही काळ वाया गेला बाबा असं काही नाही. पण मग ते जसं जसं आपण नामस्मरण चिंतन करू तसं तसं, आणि मग इथून माग केलेलं आहे ना, मग आता पुढे ये मग साधन दिलं, आणि त्यानंतर मग चला बाबा का सांगितलं होतं एक वारी पंढरपूरची करायची, एक वारी संतांगारच्या करायची. असं पवित्र तुळशीची माळ एकादशी. आता पहिल्यापासून सात्विक परिवार असल्यामुळं मग घरामध्ये एकादशीचा उपवास, भजन, नामस्मरण, हरिपाठ या त्या गोष्टी सगळ्या होत्या. पण एक सद्गुरूंघरची एक वारी, पंढरपूरची एक वारी, संतांची एक वारी सांगितली.
मास नियमात जर असला तर मग नियमात पाहिजे, कारण की वारकरी ना आपण स्वतःला वारकरी समजतो, वैष्णव समजतो. मग वैष्णवासाठी नियम अटी ना, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. आणि मग एकदम मग ज्यावेळेस इथं आलो, ज्यावेळेस ते सावरगावचं तिथलं जे वैभव आहे ते इथं नजरेस आलं, प्रत्ययाला आलं. मग अगोदर ज्यावेळेस भाऊंनी आम्हाला समजून सांगितलं विषय, त्यावेळेस नाही एवढं काही कळालं, पण इथं आल्यानंतर ती लिंक लागली. मग म्हणलं आपण योग्य ठिकाणी आलो. आणि मग त्यावेळेस अभंग होता, संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपोलिया गुण दोष याती न विचारी काही. संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या. आणि मग उमगला मध्ये विसंगती झाली ना, 8वी ते मग 4-5 वर्ष विसंगती झाली. पुन्हा मग जुळून आला तो योग, आणि एकदम जे पहिला जसं चालू होतं तसंच पुन्हा सुरुवात झाली नामस्मरणाची. मग ही लिंक लागली कशी? मग संतांच्या कृपेनं. विठ्ठल मग हा झाला आपलावाला अनुभव. मग संतांचं कामदारी काय, हाच अनुभव आपल्याला आणून द्यायचा आहे ना, पण त्यासाठी विश्वास पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संताचे ये पायी हा माझा विश्वास, संताचे ये पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे ये 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 पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेचे माझे हित करीते सकाळ, तेचे माझे हित करीते सकाळ. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेचे माझे हित करीते सकाळ, तेचे माझे हित करीते सकाळ. संताची पायी हा माझा विश्वास, हा माझा विश्वास. आता तुकोबारायांचं पाहू आपण, कारण की संतांचं कसं आहे पहा, अनुभव आली या अंगा ते या जगात येत असे. एक वेळेस आपले कोणी इथं व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर त्रुटी होऊ शकते, एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो, पण संतांचं प्रमाणात आहे. आपण आता गाथा चिंतन ऐकतोय, निरूपण किती दोरी ठेव महाराज, एक शब्द माग पुढं नाही. न जिथं पाहिजे तिथंच न, च जिथं पाहिजे तिथंच च. काय संतांची दिव्यवाणी, आणि मग त्यांच्या अनुभवामधून आलेलं आहे. कारण की हे तो एक संताठ आहे, लाभ पायी उत्तम. ऐकला आपण का संत जे करू शकतात, म्हणजे हे जे आज आपण हे जे काही चालू आहे, सूर्यनारायण वेळेवर उगवतोय, पाऊस वेळेवर पडतोय, आता काही वेळेस अवकाळी पण पडतो पण वेळेवर पडतोय. ही जी सत्ता आहे कलियुगामध्ये, भागवतामध्ये आहे ना, हे जे काही जे सामर्थ्य आहे हे पूर्ण संतांच्या ताब्यात दिलेलं भगवंतानं. आणि भगवंत संतांच्या सृष्टीमध्ये भगवंत हस्तक्षेप करत नाही. हे जे काही चालू आहे आज, आता
नाथषष्ठीचा पर्व काळ झाला. संतांमध्ये सामर्थ्य पाना का हे जे आहे व्यवस्थितरित्या पाऊस वेळेवर आहे, सूर्यनारायण वेळेवर आहे. मग ते शास्त्रानं 5 हे सांगितलं, एक पतिव्रता, साधू आणि विठ्ठल विठ्ठल काही हे संतांचं सामर्थ्य आहे. ते आठवण नाही, संतांच्या सामर्थ्याने हे चालू आहे. मग जे काही करू शकते ते फक्त संत करू शकत्या. भगवंत येऊन हस्तक्षेप करत नाही. आणि मग पण विश्वासाच्या ठिकाणी आपण कायम पडतो. म्हणजे कायम पडतो आणि ठेवतो, पंडाळ मळीत होतो, आमचा होत होता कमी जास्त कमी जास्त. पण एकदा संतांच्या पायावर जर विश्वास ठेवला आणि सर्व भावानं जर त्यांचं होला दात झालं, मग सर्व भाव कोणते? तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग काया वाचा मनानं जर संतांना शरण गेलं, मग ते आपल्याला हित करतात. काय हित करतात? तिची माझी हित. आता हित आपल्याला कळत नाही. एक तर विश्वास बसत नाही, विश्वास बसला तर हित कळत नाही. आणि मग ते त्या तुकोबारायांच्या जग अभंगामध्ये ना आपण संतांनी सांगितलं तुम्हाला तुमचं हित जर करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. आता नामस्मरण करा, नामस्मरण करा. हित व्हावं असं वाटतं, पण हित आहे ना लौकिकात व्हावं असं वाटतं. पहिलं लौकिकात मला वाटत होतं ना, मला वाटत होतं लौकिकात हित झालं पाहिजे होतं बरं का. विश्वास जर ठेवला ना लौकिकामध्ये पण हित होतं आणि परमार्थात पण हित होतं. विठ्ठल हित सांगतात तुकोबरा अजून एका अभंगामध्ये. आपुलिया हिता धन्य माता पिता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. संतांच्या पायावर वचनावर जर विश्वास ठेवला आणि सर्व भावी त्यांचा दात जर झाला तर आपल्याला हित द्याते. ते कसं त्याचं एक थोडासा दृष्टांत असा. हरे कृष्ण हे जे नामस्मरण ज्यांनी म्हणजे इस्कॉन आपण इस्कॉन म्हणतो त्याला, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, जिची स्थापना श्री प्रभुपाद भक्तिवेदांत प्रभू यांनी केली. चैतन्य प्रभूकडून ती परंपरा पुढं आपले अशी आली. त्याच्यामध्ये एक साध्वी होऊन गेल्या, नाव नाही आठवत.
तर हे जे चैतन्य महाप्रभू होते यांच्यावर एक शिष्य भगवंताचं नामस्मरण करायचे आणि त्याला चैतन्य महाप्रभूंनी दीक्षित केलेलं होतं. अखंड भगवंताचं नामस्मरण करायचे. अखंड भगवंताचं नामस्मरण करायचे. संगतीचा विश्वास ठेवल्यानंतरच सांगतोय त्यावेळेस भजन घेऊ. नामस्मरण करायचे, पण नामस्मरण असे करायचे का आपण आता आपल्याला संतांचे खूप मोठे उपकार आहे आपल्यावर, कारण की सांगितलं ना यातायाती धर्म नाही विष्णू दासा निर्णय तो ऐसा. ह्या आत्ताच्या काळात आपल्याला संतांनी उपकार केले म्हणून सोपं करून दिलंय. पहिल्या काळात असं नव्हतं. तिथं वर्ण जाती, मुख्य भगवंताचं नाम तर ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रियाला म्हणजे ब्राह्मणाला अधिकार, मग त्याच्यानंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्राला तर अधिकारच नाही. संतांचे उपकार आहे आपल्याला अनुकूल करून दिलं ते. मग हे चैतन्य महाप्रभूचे जे शिष्य होते ते मुस्लिम समाजाचे होते, पण भगवंताचं भजन करायचे. मग भगवंताचं भजन करायचे तर हे त्या मंडळीला खटकायचं का हा आपल्या समाजामध्ये जन्माला येऊन तिकडलं भजन करतोय. आता त्यांना काय माहिती, कारण त्यावेळेस साईबाबा नव्हते ना सबका मालिक एक सांगायला, आणि जे सांगणारे असतील त्यांचं ते ऐकत नव्हते. नाहीतरी एक तत्व नाम दृढधरी म्हणा किंवा एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कसरी विरळा जाणे, जर सगळीकडे भगवंतच भरलेला आहे आणि कोणत्याही मार्गाने जरी भजला तरी भगवंतच एक तत्व आहे ते. पण ह्या मंडळीला भेद होता, म्हणजे मानतच नव्हती. हे काय बा आपल्याला 3 टाइम 5 टाइम नमाज पाळायची भगवंताचं, इकडं करुणा भाकायची, हे काय करीत असतोय म्हणे. मग त्या मंडळींनी धरून आणलं, म्हणजे करू नको बा, 1-2 वेळेस सांगितलं तरी पण त्याने आता का ते कबीर महाराजांचा एक दोहा आहे ना, जिव्हा स्मरे नाही कंठ हले नाही, तरी भगवंताचं भजन चालू आहे. दोहा हम बैठे आराम भजन हमारा राम करे हम बैठे आराम, असं जर त्यांची स्थिती होती, उच्च स्थितीला गेले होते, कारण कृपेचा आशीर्वाद होता आणि पुढं कार्य करून घ्यायचं होतं. आणि मग भगवंताचं भजन करायचे. ही मंडळी आता प्रत्येक काळात राहतच त्रास देणारी. आपण ऐकलेलं आहे, माऊलीला त्रास झाला, तुकोबारायला त्रास झाला, आणि बाहेरचे येऊन त्रास दिल्यापेक्षा आहे ना आपण जिथून मोठं झालो त्यांचा त्रास जास्त राहतो. आणि परमार्थाच्या मार्गामध्ये पहिला त्रास घरापासून होतो बरं का. त्यानंतर मग देवाची ते खूण राजाचे घरा, देवाची ती खूण राजाच्या घरा, देवाची खूण राजाचे घरा, त्याच्याकडे फेरा संसाराचो, त्याच्याकडे फेरा संसाराचो, त्याच्याकडे फेरा संसाराचे, त्याच्याकडे फेरा संसाराचे, देवाची ती खूण करावे वाटे, देवाची खूण करावे देवा, देवाची ती खूण करावे वाटे, खूण करावे देवा, आपणावे गौरी राघवे, आपणावे गौरी राघवे. देवाची ती खून करावी वाटोळ, किंवा देव आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराच्या. आता संसार 2 सांगतात, एक जन्म मृत्यूचा आणि एक हा आपलावाला आपण विस्तारून ठेवलेला हा एक. दोन्हीवर आपण, पण ते कसं राहतंय हे समजायला खूप वेळ लागतो महाराज. प्रसंग येता म्हणजे कशासाठी येता, आपल्याला सोनं जसं उजळून काढी द्या ना, आपल्याला उजाळण्यासाठी येते. आपण टिकतो का नाही टिकतो त्या मार्गामध्ये, याच्यासाठी प्रसंग येत्या, पण ते कळत नाही जीवाला. संतांनी दिलेल्या मार्गावर जर असलो तर मग कळतं बरं का.
पण जर नसलं तर मग आपण पाहतो ना, आता आपण सगळं व्यवहार सत्तेमध्येच आहे का, कुठल्या टोकापर्यंत पार म्हणजे स्वतःला संपवण्याच्या विचारापर्यंत जातात माणसं, जर संतांच्या विचारात जर नसलं तर. आणि मग हे त्रास द्यायच्या मंडळी त्यांना, हे बाबा तू काय करतोय, मग त्यांनी त्याला पकडून आणलं, ऐकाना नाही काही नाही. हा जर ऐकतच नाही, सारखं भगवंताचं भजनच करतोय पण वेगळ्या मार्गाने करतोय असं त्यांना वाटायचं, भेद होता. मग त्यांना पकडून आणलं. पकडून आणल्यानंतर मग बांध. आता जुन्या काळामध्ये शिक्षा म्हणजे काय, आता जेल या ते आहे, पहिल्यांदा राजेराजवाडी याच्यामध्ये काय होतं का, आसूड राहायचं आणि आसूडानं काय 10, 20, 25, 30 जोपर्यंत तो त्याची काही चूक झालेली तो कबूल करत नाही तोपर्यंत मारायचे आसूडानं. आता यांची काही चुकाच नव्हती, भगवंताचं नामस्मरण करते म्हणलो, काही चुकच नाही ना. त्याने धरून आणलं, पकडून आणलं, बांधलं आणि सांगितलं याला 100 फटके मारा म्हणे. मारले 100. आता पहिला फटका जर मारला ते हरे कृष्ण हरे कृष्ण, दुसरा मारला हरे राम, असं भगवंताचं भजन करायचं. खूप असे 100 झाले तरी पण ते टोला मारला का ते भगवंताचं नामस्मरण करायचे. शेवट हे मारणारे थकून गेले आणि ज्यांना मारलं ते बेशुद्ध झाले, कारण ते देहावर नव्हतेच. मारलं यांनी पण मग शेवट बेशुद्ध झाली. यांनी सांगितलं का जा नदी तिकडे जंगलामध्ये नदीच काढायला याला टाकून द्या म्हणे आता. आणि मग गेले ते मंडळी घेऊन, दिला तिकडे टाकून. पण त्यांची योगा असे, आता भगवंताचं भजन चालू होता ना, नदी मध्ये टाकून दिले ते असे वाहत 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 पुढे गेले. एका बाजूला गावताला जाऊन अडकले. मग आता पुढं राहतच ना. आता आपण म्हणतोच ना, देव राखी तया मारी कोण, नालोडे काटा तया मारील कोण, न बोडे काटा हिंडता वन. का भगवंताचा आश्रित झाल्यानंतर काय व्हायचं हो, व्यवहार दृष्टीने थोडी फजिती होती पण आतून तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य सद्गुरूंचा आशीर्वाद किंवा भगवंताच्या कृपेनं बाहेरून जरी काही लौकिकाची याच्यात वाटत असेल पण आतून नाही समाधान. मग कवा देव राखी तया मारील कोण, न मोडे काटा हिंडा तवन. मग ते असे थांबले तिथं. मासे पकडणारे आलेले होते, त्यांनी ते पाहिलं, उचलून त्यांना नेलं. हे बेशुद्ध अवस्थेत होते बजरंगबली सारखे, तरी यांचं भजन चालू होतं बरं का. आणि मग उचलून त्यांनी पाहिलं का हा कोणीतरी महात्मा दिसतोय, काहीतरी अन्याय झाला किंवा तीर्थयात्रेमध्ये कुठं पडला असेल असा वात आला. मग त्यांनी नेलं, औषध पाणी केलं, व्यवस्थित झाली त्यांची तब्येत. पुन्हा काही दिवसानं मग त्यांचं भजन चालू असताना त्या बाकीच्या मंडळीवर परिणाम व्हायचा. त्यांनी सांगितलं ना, आता नामस्मरण शक्ती काय, भोका दुराचारी विषय आसक्त संत कृपेतोरे तो उद्धारती. संत तरी काय करत्या, नामस्मरणच करत्या. त्या नामस्मरण शक्ती त्यांच्यावर परिणाम झाला थोडा. मग ते ज्यावेळेस ते मासे विकायला जायचे ना तिकडे त्या राज्यामध्ये, त्यावेळेस ती यांची चर्चा तिकडे झाली का असा असा एक महात्मा आहे तिकडे डोंगराच्या काढाला, तो नामस्मरण करतो. मग आता हे ज्या वेळेस हे तो खूप मोठा इतिहास आहे बरं का, कारण हे मच्छी विकणारे पकडणारे जे होते विकणारे होते. आता हे काय सुरुवातीला माळकरी नव्हते, संतांच्या संगतीत ह्या महात्म्याची जिथं स्थान आहे किंवा ते ज्यांनी ज्या दिवस सांभाळला त्यांचा परिणाम पाहना, यांच्यावर परिवर्तन झालं. हे विकायला जायचे तिथं मासे आणि तिकडून येताना माळकऱ्याला जे लागत शुद्ध सात्विक भाजीपाला घेऊन यायची इकडं खायला. मग ही चर्चा तिथं झाली का बघ हे गिऱ्हाईक तुटल्यानंतर पाहा तुम्ही काय होत आहे. मग तिथलं ते वातावरण बदल, ही चर्चा त्या राजाच्या याच्यात झाली का त्याच वाला काय बंद नाही झाला, तो वाचला म्हणले. आणि मग पर्याय काय करायचा आता, याला काहीतरी याला इकडं आणायचं आहे ना. ते जे त्याच्यावाले जातबाई होते
हा आपल्याच धर्मात राहायला पाहिजे. मग त्याने तुकोबरायासारखा प्रयोग केला, वारांगणेला पाठवलं. आता परमपूज्य गोपालनंदगिरी महाराजांचं एक वाक्य आहे, ब्रह्मलीन झाले. त्याने आग लागो बसती में साधू आपली मस्ती में, आश्रमावर राहायचे. तिथं गेलं का लाई विठ्ठल विठ्ठल. 3 महिने झाले महात्म्याला देह ठेवून. त्यांनी सांगितलं आग लागो बसती में साधू आपली मस्ती में. साधू जीवन तरी काय, तसं त्या महात्म्याचं निवांत अशा मस्त नदीच्या काढाला आश्रम त्या मच्छीमारांनी करून दिलेला. तर का साधण्यात विक्षेप नाही यावं म्हणून मस्त नामस्मरण करायचे. मग त्या वारांगणेला पाठवलं त्यांनी. पाठवल्यानंतर मग येऊन मग आल्यानंतर मग तिला विचारलंच नाही. मस्त आपल्याला नामस्मरणामध्ये काय त्यांचा नित्यनेम असेल, तास 2 तास 3 तास 4 तास, त्यांच्या चरित्रात तास सांगितलं 18 तास नामस्मरण करायचे. 18 तास नामस्मरण करायचे. आणि राहिलेला जो 6 तास आहे तो पुराण श्रावणामध्ये फक्त 1 तासभर जेवणाचा आणि त्या राहील 6 तासामध्ये झोपा घ्यायची आणि पुराण वाचन करायचं आणि पुन्हा भगवंताचं भजन करायचं. मग अशी ती पहिल्या दिवशी आली, यांचं नामस्मरण चालू. ती थांबली थांबली थांबली, तिला काय वासवानं नाही. ते सांगितलं ना, तिथं निर्मळा चित्ते झाली नवनित्य. किंवा तो का म्हणे ते पाहिजे जातीचे काहीतरी पूर्व पुण्य पाहिजे तिथं थांबायला पण, कारण थांबवत नाही. जर थांबले असते इथं ह्या मंडप भरूनच गेला असता आजच लगेच. असं आहे ना, कारण की नाम जप यज्ञ तो परम सांगितला माऊलींनी. बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म धर्म वेदार्थे. किंवा जळती दोषाची डोंगर कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देवभक्तानि नाम, देवभक्तानि नाम, देवभक्तानि नाम, तेथेची उत्तम, तेथेची उत्तम, तेथेची उत्तम, तेथेची उत्तम. चरणारविंदा, 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 कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम. कसं भगवंताचं भजन नामस्मरण पवित्र गती तर दोष राहत नाही, तरी कीर्तनाचे नि नटनाचे. नाशिले व्यवस्था आहे प्राचीनताची. जेथे नामाचे नाही पापाचे ऐसे गेले, यमदामाव काळा नेली, तीर्थे ठायावरून उठवली. काय ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी ओव्या केल्या का भगवंताच्या भाषणामध्ये काही राहत नाही म्हणे. चढती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. मग असं तिला ज्या कारणासाठी पाठवलं त्या वारांगणेला, पण हे समाधीतून म्हणजे त्याला ध्यानातून बाहेर येत नव्हते ना. आले तेवढा टाइम मग विचारलं कोण येतो. एक तर सुरुवातीला त्यांच्याकडे पण तिच्याकडे पाहिलंच नाही त्यांनी. तुकोबाराने सांगितलं जाई तू माते न करी सायस आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. त्याचा अर्थ आता ज्यावेळेस आता ऐकण्यात आलं तैसे नव्हे म्हणजे हे इंद्रचंद्र महेंद्र स्वर्गामधले जे देव आहे ना त्यांच्याकडे बोट करून सांगितले तुकोबारायांनी बरं का. त्यांच्याकडे सांगितले ते कसे आता आपण कथा कीर्तना मधून ऐकतो ना.
इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पुरविती आरती शिष्यांची हा लाभ आहे संतांकडं म्हणून विश्वास ठेवायचा. आणि मग यांनी तिच्याकडे पाहिलंच नाही. वारांगणा आहे का कोण आहे का काय आहे यांची आपल्यावाल्या मस्तीमध्ये राहायचं. मी सांगितलं आग लगो बस्ती में साधू आपली मस्ती में भगवंताचं नामस्मरण करत. एक दिवस गेला ती कटोळून कटोळून शेवट त्या दिवशी निघून गेली. पुन्हा दुसऱ्या दिवशी आली नटून थटून एकदम सजून. यांचं मस्त आपलं नित्यनियम भगवंताचं नामस्मरण. मग आता ती कटळून जायची येऊन येऊन कटळून जायची. पण तिला हे यांचं जे नामस्मरण चालू आहे ना काय करायचे नामस्मरण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. आवाजामुळं उंच नाही म्हणता येत. असं भगवंताचं भजन करत होते महात्मा. आणि ही यायची जायची कटाळून जायची बरं का. पण ते भगवंताचं नामस्मरण ऐकायची ती. हा मग तुकोबारायांचं प्रमाणे श्रवणे कीर्तने झाली ती पावन सनकाधिक जाण परम भक्त झाली ते विश्रांती याचका सकाळा जेवी जीवन काळा श्रीमूर्तीराया. आणि मग तिच्यावर परिणाम झाला कारण की पवित्र वाणी होती ना. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वद्याच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. जर त्यांच्या वाणीमध्ये असे सामर्थ्य येतं मग परिणाम होतो ना. तिच्यावर परिणाम झाला. ज्यांनी पाठवलेलं होतं ना त्यांना पंचायत पडली का ही जी रोज जाती आता 8 दिवस झाली येईनच नाही. म्हणजे नेमकं काय झालं. ती तिथं नादी लागलेली होती भगवंताच्या भजनात. आणि मग यांचं नित्यनेम आवरल्यानंतर यांनी पाहिलं म्हणजे पाहिजे ते रोज. पण ती भजन करायची म्हणून मग तिला विक्षेप आणत नव्हते. कारण की ते अधिकार जरी होता भजनी विक्षेप मरणाची बरे सांगितलंय. एक तर हे मन इकडं लटकत नाही. लटकल्यानंतर मग विक्षेप आता भजनामध्ये पाना
आपण आपली जी बेटाची आपली हे जे परिसर ही जी परंपरा आहे, महाराज एखाद्या वेळेस खूप रागावता स्वामी रामगिरीजी महाराज असं का भजनामध्ये, कारण की एक तंद्री लागलेली असती. त्या महाराजांनी जो सप्ताह कालामध्ये जो ग्रंथ सांगितला ना, स्थित प्रज्ञ, त्याच्यामध्ये त्या प्रवचनामध्ये उल्लेख आला का समाधीच होती. आपण भाऊंच्या मुखातून सोपं ऐकलं, ती समाधी तुटल्या जाते आणि सगळा कुठं त्यासाठी कशासाठी, भजन कीर्तन नामस्मरण साधना चिंतन का लिंक लागावा. जीव ब्रह्म ऐक्य, फक्त त्याच्यावर वाचलेलं आहे बरं का, मला त्याच्या पुढलं नाही माहिती का जीव ब्रह्म ऐक्य होतं म्हणे. मग ते विक्षेप यायला नको. मग तिला 8-10 दिवस गेल्यानंतर ती ज्यावेळेस सरंगली त्याच्यात, ते मंडळीला वाटलं की येईना नाही. मग त्या महात्म्याने पाहिलं का नेमकं ही भजन करते, मग तिला सावध केलं, लावून या हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. तर ती त्यावेळेस ती विसरली होती. घर रिगी झाली पट्टरानी बळे, हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाची. का ती भगवंताच्या भजनामध्ये तद्रूप झाली होती. छंद या नामाचा केतनाचे, छंद या नामाचा केतनाचे, छंद या नामाचा केतनाचे, छंद या नामाचा. एक तर जीवाला सुरुवातीला नामस्मरण आवडत नाही, आपला विषय झाला भजन आवडत नाही. पण एकदा जर लटकला तर मग त्या मुंगळ्यावानी गंमत होती, मागची टारली. म्हणजे ते जरी प्रत्यक्षात असलं दिसायला, पण हे जे आहे ना आपला जो व्यवहार, याच्यामध्ये लाभहानी काही जर झाली, मग ते म्हणते ना काय भाऊ म्हणते, प्रपंच सगळं नाही सोडायचं, त्याची आसक्ती सोडायची. मग ते आसक्त होतो माणूस त्याच्यापासून. माझी माझं झाली अनावर वाचा, भगवंताचं नामस्मरण. मग तिला सावध केलं, कोण आहे काय आहे तिला विचारलं. मग तिला ते मागचं आठवच राहिलं नाही काही पाठीमागचा. मग नंतर सावध केल्यानंतर सांगितलं का म्हणे असं ना असं पाठवलं होतं, पण त्याच्यापेक्षा मला हे चांगलं वाटतं म्हणे भगवंताचं नामस्मरण करणं. मग तिथून पुढं त्यानं काय केलं, ते जे आश्रम होतं तो तिला देऊन टाकला, ते साध्वी स्त्रीला. आणि मग ती तिथं थांबली. मग कसं आहे, बायता पाणी आपलं बायता पाणी फिरता साधू पवित्र करायला पुढं संत निघून गेले. निंदतेही त्याने वंदे केले, निंदतेही त्याने वंदे केले, निंदतेही त्याने वंदे केले, निंदतेही त्याने वंदे केले. अंबिका दाताचा केला राजने, अंबिका दाताचा केला राजने, निंदतेही त्याने वंदे केले, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेते ही त्याने वंदे केली. त्या आश्रम तिला देऊन टाकला. आता तू हे सांभाळ बनी, माझं काम झालं. मग आता ती वारांगण होती, संतांच्या संगतीत आली, पण विश्वास ठेवला तिनं. संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावानं ठेवला, त्यांची दात झाली. मग त्यांनी जे केलं तीच वाला हित केला. द्वितीय चरण त्याची माझी हित करती सकळ, त्याची माझी हित करती सकळ, त्याची माझी हित करती
मीची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आपल्याला हित आहे भगवंताच्या स्वरूपाला जाणं किंवा भगवंताच्या प्राप्ती करून घेणं. नवे नवे भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताच्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोच करण्याचं काम संत करतात. पण विश्वास ठेवला तर आणि ते जे आपण म्हणतो ना संतांच्या स्वरूपापर्यंत भगवंताच्या स्वरूपापर्यंत नाही, भगवंतच करून टाकत्या. प्रमाण झालं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. भगवंताची प्राप्ती करून द्या तेव्हा सर्व काही संतांच्या ताब्यात आहे, ते ठरवतात भगवंताची. तसं त्या साध्वी स्त्रीला वारांगना होती पण संतांच्या संगतीत आली, तिचं हित झालं. आणि मग हित कसं झालं, भगवंताच्या नामस्मरणानं झालं. संतांनी जो मार्ग दिला त्यानं झालं हित झालं, म्हणजे भगवंताची भेट झाली, भगवंतानं कृपा केली. आणि मग भगवंतानं काय सांगितलं ना, देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. भगवंताची किंवा संतांची कृपा जर झाली तर सर्व विश्वाचीच कृपा होती म्हणे. अनुकूल होत म्हणजे काय, आपली दृष्टी बदलते. आपल्या आपण जसं पाहिजे भाऊंनी सांगितलं, नामस्मरण जर केलं म्हणे तुम्ही जसं म्हणशाल तसंच होईल म्हणे. एवढा विश्वास संतांच्या वचनावर जर असला, तुम्ही जसं म्हणशाल तसंच घडल. पण त्याला नामस्मरण करावं लागल. नामस्मरण केलं तरच होईल म्हणे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली, सर्व साधनाचे सार भव सिंधू त्रिपार. आणि लौकिक व्यवहारामध्ये तुम्हाला काय येतं लय शुल्लक आहे म्हणे त्याच्यासाठी. पण पुढला सांगितलं ना काय, हा भवरोग ऐसे जाय आणि का काय शुल्लक आहे. भगवंताचं भजन जर केलं तर तसं आपण सर्व मिळून एकदा भगवंताचं प्रेमानं भजन करू. विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमार, विठोबार भजन करा. भगवंताच्या भजनानं काय होतं, विश्वास ठेवल्यानंतर काय होतं आपण पाहिलं दृष्टांताच्या माध्यमातून. आता भागली माझा वाहतील कडी, हे कसं तर प्रमाण झालं. अंगीकार ज्याचा केला नारायणी, भगवंतानं ज्याचा संतांनी ज्याचा अंगीकार केला त्याचं सगळं सांभाळतात. मग बाहेरचं जरी असेल तुमचं व्यावहारिक दृष्ट्या जरी असेल आणि पारमार्थिक जरी असेल तरी दोन्ही पण बाजू दोन्ही पक्ष पायी
उद्धारती. कसं उपेक्षेना तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तर सुरुवातीला एक सांगायचं राहून गेलं. ज्यावेळेस अनुग्रह झाला त्यावेळेस सांगितलं ही गाडी पाशिंग झाली म्हणे. आता कळालंच नाही पाशिंग. ते जस जस कळत विठ्ठल विठ्ठल पाशिंग झाली म्हणजे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. संतांचा शिक्का पडल्यानंतर मग म्हणजे गिराईक नाहीच दुसरं कोणाचं. यम धर्म सांगे दूता तुम नाही ते सता तेथे होय हरी कथा सदा घोषणा. यम धर्म सांगे दूता यमधर्म सांगेत होता तुम्हा नाही ते सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. म्हणून तर सांगितलं ना सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. जाऊ न येता याच्या गावात सांगितलं पुढं नामधारकाच्या शिवाला सुद्धा नाही जायचं. सुदर्शन यावा घिरटी फिरे भोवती. मग आता तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी संतांचा शिक्का पडल्यानंतर हे गिराईक दुसरं कोणाचं नाही. मग आता आपण तवाच मुक्त झालेलो आहे. ज्यावेळेस संतांनी आपल्यावर कृपा केली ना आपण विश्वासपूर्वक म्हणजे खात्रीपूर्वक जर विश्वास ठेवला तवाच. पण ते निश्चय होत नाही. आता ताईंनी सांगितलं निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे हे नुसतं म्हणूनच नाही चालणार. तो निश्चय आपल्याला पूर्ण बसावा याच्यासाठी खटाटोप्पा महाराज नाथ भागवत झाला आपल्याला पहिल्यांदा मोबाईलवरच श्रवण केला आपण सर्व ऐकणारी मंडळी. त्यानंतर मैपती महाराजांचा भक्त विजय झाला. सुरुवातीला पहिल्यांदा रामायण झालं भावार्थ रामायण झालं. त्यानंतर पुन्हा भक्त विजय झाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी झाली. मोबाईलवर कोरोनाच्या काळापासून लिंक लागली. आणि आता पंचम वेद जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा चालू आहे. काय चालू आहे महाराज भागलिया माझ वाहतील कडिया. आपल्या अभंगाचे संदर्भ आहे भागलिया माझ वाहतील कडी त्यांची आणि जोडे. कारण की सर्व सुख याला प्राप्त व्हावा सर्व सुख प्राप्त झालं पाहिजे त्याच्यासाठी हा खाटाटोपी एवढा अजून पण चालू आहे. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं ना भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख. पण ते आपल्याला कळत नाही महाराज कशासाठी चालू आहे. एवढं मोठं नियोजन आहे.
आणि असं पण इतका कळवळा असतो, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. काय पाहिजे महात्म्याला आपल्याकडून? 2 दिवस येतात, 4 दिवस येतात, नवे नवे काही काही काळ 8-8 दिवस थांबतो. 8 दिवस आपल्याला 3 दिवस यायला सवड नाही इकडं, आणि त्यांची इतका व्यापार नाही. काय व्याप आहे आपल्या मागं? माझ्या मागत काहीच व्याप नाही, तरी पण संध्याकाळी आलो मी. त्या दिवशी कथेमध्ये विषय होऊन गेला. ते काय म्हणते ना, नाहीला 1000 कारण सांगता येतील, काही कारण सांगता येतील, पण तळमळ आपण लक्षात नाही घेत. त्याला एकच प्रमाण फक्त, लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. बस त्याच्या पुढं नाहीच. लाभावीन प्रीती त्याचा सांगितलेला आहे, ऐकलेला पण आहे. एवढा कळवाळा संतांच्या ठिकाणी. आणि आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गामध्ये जर आपल्याला काही अडचण आली, येत्याच अडचणी, प्रपंचाच्या 1000 अडचणी आपल्या माग, आपण ग्रस्ती परमार्थामध्ये पण जर काही अडचण आली तरी पण ते आपल्याला सांभाळून घेतात. आपण अनुभव घेतलेला आहे त्याचावाला. ज्या वेळेस आपल्याला नामस्मरणामध्ये साधनेमध्ये काय अडचण आली, आपण कोण आहे आपल्याला मागे पुढे उभा राहाय सांभाळीत, आली आघात आणि वाराया. आपलंवाला पण आपण मानत नाही, असं बिंबून घेत नाही. योगक्षेम आपल्याला योगक्षेम समर्थ चालवतात बरं का, सद्गुरू चालवतात. भागलिया मज वाहतील कडी त्यांचे जोडे सर्व सुख. मग आता आपलं काय काम उरत? आपल्याला सगळा सुकाळ करून दिला, अनुकूल वातावरण आहे. भगवंताच्या सेवेसाठी तर आपल्याला अनुकूल वातावरण आहे. म्हणजे परिस्थिती जरी आपली प्रतिकूल असेल ना, कारण आपण प्रतिकूल परिस्थितीतूनच भगवंताच्या नामस्मरणानं अनुकूल परिस्थितीकडे आलेलो आहे. पण आता प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे आपल्याला नामस्मरण होतं ना, ते अनुकूल परिस्थितीमध्ये थोडं कमी पडतं. आपल्याला नामस्मरणच करायचंय, नामस्मरणच वाढवायचंय. आणि शेवटपर्यंत गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं का, शेवटच्या श्वासाला इतकं नामस्मरण खोल गेलं पाहिजे का शेवटच्या श्वासाला भगवंताचं नामस्मरणच आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला करायचं काय? शेवटच्या चरणात सांगितलं ना, तू कमल शेष सेविनावडी, तू कमल शेष सेविनावडी, तू कमल शेष सेविनावडी, तू कमल शेष
तुका म्हणे शेष सेवी ना आवडी वचन न मोडी बोलिले ते. संतांचा एवढा खटाटोप आहे कशासाठी करतात? केवळ ह्या जीवाची अधोगती नाही व्हावी म्हणून. तो सद्गतीला जावा, भगवंताच्या स्वरूपाला जावा म्हणून आपल्याला कर्तव्य आहे. काय करायचं? तुका म्हणे शेष सेवी ना आवडी. जे त्यांनी दिलेलं जे आपल्याला काही साधन आहे, नामस्मरण आहे, जो मार्ग आहे, त्या मार्गाने पुढं जात राहायचं. मग आपल्याला हित होणार. आणि जर मग आपल्याला संतांनी मार्ग दिला, आपण जर केलं हे सगळं तर सद्मार्गाला जाऊ. जर नाही केलं तर मग गुरुगीतेमध्ये एक विषय आला. भगवान शिवजींनी पार्वती मातेला सांगितलं, आदिनाथ गुरु, आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्र लादली सहज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गैनी नाथा. गुरुगीतेमध्ये असं सांगितलं, भगवंताच्या स्वरूपाला जायचं साधन संतांकडून परंपरेनं आलेलं लागतं म्हणे. कारण परंपरेची शक्ती असते त्यामध्ये आणि त्यानं त्या जीवाचं कल्याण होतं. पण सद्गुरु विमुख नाही व्हावं लागत, सद्गुरु सन्मुख पाहिजे त्याला. आणि मग जर विनमुख झालं तर काय होतं? त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे परिणाम सांगितले. कारण कुठल्याही गोष्टीला दोन बाजू, एक चांगली आणि एक वाईट. त्याने सद्गुरूच्या मार्गावर जर नाही चाललं किंवा विस्कळीत आपण दुसऱ्या बाजूला जर गेलो तर ब्रह्मराक्षस होत्या म्हणे. कुठं होत्या? निर्जल स्थानी होत्या, जिकडं पाणी नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे वाईट गती होती. पण रामायणामध्ये पुन्हा एक दृष्टांत आला, जरी कुठल्याही मार्गाला जरी गेला तरी पण त्याला जोपर्यंत संतांचं दर्शन होत नाही तोपर्यंत तो पवित्र नाही होत. रामायणामध्ये एक प्रसंग असा आला की एक सात्विक ब्राह्मण होता, त्याचं नाव सात्विक होतं. आणि काय केलं होतं म्हणे त्यानं? फक्त तो सगळं करायचा, अन्नदान करायचं, पण दुसऱ्याला टोचून बोलणं आहे त्याच्यावाला स्वभाव होता. आणि मग त्याच्यावरून मग केलं किंवा मी केलं हे असं सांगायचं त्या स्वभाव होता. आणि मग असं काही दिवस गेल्यानंतर त्याला एका ऋषीचा श्राप होता तर तू हे सगळं जरी करतोय, एक तर मी म्हणून करतोय किंवा टोचून बोलतो, तुझ्याकडे भेदबुद्धी आहे. आणि मग त्याला शाप होता की तू अशा ठिकाणी ब्रह्मराक्षस होशील म्हणे, की तिथं तुला पाणी मिळायचं नाही, काहीच नाही. तुला जे श्वास राहतील म्हणे, तू ज्या ठिकाणी राहशील ना ती जी वनस्पती श्वास घेते तिच्याकडून तुला प्राप्त होईल. तू आता हे झाड जे हलतंय वाऱ्यानं, त्याला जेवढा श्वास लागतो तो तुला भेटल्यानंतर त्याचवाला दगड होईल म्हणे. आणि तेवढा तुला श्वास भेटल्यानंतर मग तू जिथं राहायचं तेवढं सगळं पूर्ण दगडाचं होऊन गेलं. आणि ज्या वेळेस बजरंगबली आपल्या लक्ष्मण भैयाला ज्यावेळेस शक्ती लागली त्यावेळेस ते जे आणायला चालले होते ना, तो होता ना काल नेहमी तिथं. मग ते बजरंगबली संत आहे आणि हे त्या परिसरामधून जात असताना तिथं थांबले होते. आणि तिथं थांबल्यानंतर ज्यावेळेस ते तिथं थांबले त्या ब्रह्मराक्षसानं त्याला, तर बजरंगबलीचं शरीर दगडच व्हायला लागलं होतं, जसं त्याचं होतं. कारण की यांचे श्वास त्याला जायला लागले होते. पण इथपर्यंत झालं बजरंगबलीचं. पुन्हा बजरंगबलीचं खाली ते होऊन गेलं संतांच्या दर्शनामध्ये. त्यावेळेस तो पुनीत झालेला आहे. म्हणजे जरी आपण हा मार्ग सोडून आपली वाईट गती होती, एक तर होतच नाही, कारण की विश्वास तर आपण ठेवलेला आहे संतांच्या पायावर. जर झाली तरी पण संत जेवण कृपा करतात. तुका म्हणे शेष सेवी आवडे. आपण त्यांचं वचन जर मोडलं नाही, मोडल्यानंतरचे परिणाम आहे. आपण काय मोडतो? आपली दानत आहे. कारण त्यांनी आपल्याला सांभाळलंय. कृपादान केले संती कल्पांती ही, किंवा सांभाळिले 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 अनाथा. कारण की हे जे काही आहे हे सर्व
म्हणजे इथं बोलून जरी आता हे काही चार शब्द योग्य अयोग्य जे काही निघत असतील ते संतांचं सामर्थ्य, सद्गुरूंचं सामर्थ्य. समर्थांच्या दरबारामध्ये तुका म्हणे शेष सेवी ना आवडी वचन ना मोडी बोलिले ते. आणि मग आपण त्यांनी दिलेल्या साधनावर नामस्मरणावर जर चाललो तर आपल्याला एक दिवस हित होणार आहे. असा सरळ सरळ एक अल्प वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. जशी समर्थ सद्गुरूंनी बुद्धी दिली, तुम्ही सर्व श्रोते मंडळी मायबाप जशी बुद्धी दिली, जसा आशीर्वाद दिला, तसा एक बोलण्याचा प्रयत्न केला. सर्व गुणीजन टाळकरी मंडळी, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, किंवा ना तरी बालक बोबडा बोले, का वेडा वे चुका पाऊले, ते चोज करुणी माऊली रिजे जीवी. तुम्ही जसा जसा आशीर्वाद दिला तसा तसा बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझ्या बुद्धीनं जेवढा मांडता आला तेवढा मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम गुरु माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गुरु माऊली ज्ञानराज तुकाराम 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 जय जय विठ्ठल जय जय स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाच्या निमित्तानं चाललेला हा नामयज्ञ 19वे वर्ष, सर्वांचं सहकार्य, सर्व अन्नदाते, सर्व साधू संतांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं, आपल्या गुरुवर्य परमपूज्य अक्का यांचा आशीर्वाद. पहाटे काकडा झाला सुंदर असा, त्यानंतर आरती, एक प्रवचन झालं आणि आता कीर्तन सेवा. आता कीर्तन कसं झालं हे काय सांगायचं काम नाही राहिलं. सगळं अमृत बाहेर पडत असतं महाराज. गुरु कृपा आहे, संत कृपा झाली, इमारत फळाली, वाचा बोलायला लागली. फार तरुण मंडळी आता सुंदर बोलतात, कारण पुढं त्यांना हे धर्माचं कार्य करायचं आहे. त्यांच्या हातात हे पुढे धर्माचं कार्य करायचं आहे. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनी, फार सुंदर असं. आणि त्यांनी आपलं जीवनातलं अनुभव सांगितलं का स्वामी कसे आपल्याला जागेवर आणतात ते का. सुरुवातीला बी एक सुंदर असं राजाराम बाबांचं आपल्याला चरित्र ऐकायला मिळालं. त्यांचा सुद्धा स्वामींच्या चरित्राशी बराचसा संबंध आहे. कर्नाटकमध्ये स्वामी म्हटले त्या यज्ञामध्ये मी तूप वाढायला होतो म्हणले. म्हणजे पहा, आज सगळा विषय स्वामींचाच झाला. चिदंबर स्वामींचं चरित्र बघा आणि स्वामी चरित्र पहा. स्वामी चरित्रामध्ये ज्या वेळेस तो यज्ञ केला होता चिदंबर स्वामींनी, त्यावेळेस समर्थ म्हणले मी होतो म्हणले त्यावेळेस तिथं यज्ञामध्ये तूप वाढायचं कार्य मी केलं म्हणले. म्हणजे आज स्वामींच्या कृपेनं ही झालेली सेवा, फार सुंदर अशी सेवा झालेली. आता यानंतर प्रसाद होईल.
प्रसाद झाल्यानंतर प्रवचन आहे. प्रवचन सुंदर असे प्रवचन होतील. आता प्रवचनकार सुद्धा आलेले आहेत. नंतर हरिपाठ होईल आणि रात्री हरिभक्त परायण साईकर महाराजांचं कीर्तन होईल. असा सुंदर सत्संग आहे. आपलं सर्वांचं सहकार्य आहे. पंक्तीवाले आले त्यांना आपण श्रीफळ देणार आहोत. आता प्रसाद घेऊ. अगोदर सर्वांनी प्रसाद घ्यायचा आणि प्रसाद झाला का पुन्हा मंडपमध्ये येऊन बसायचं. लगेच कीर्तन आहे. हरिभक्त परायण प्रदीप महाराज पठारे यांचं कीर्तन होईल आणि मग नंतर प्रवचन होतील. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान